नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की नॉवल डॉकयार्ड मुंबई भरती म्हणजेच मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये 301 जागांसाठी भरती निघाली आहे. टोटल जागा आहे 301 जागा आहेत मित्रांनो. आणि ही जी भरती आहे या पदाचे नाव हे अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी म्हणून आहे. त्यानंतर आपण इथे अनुक्रमांक, त्यानंतर ट्रेड आणि पदसंख्या यामध्ये एकूण टोटल 22 पदांसाठी हे जागा निघालेल्या आहेत. 22 पदांपैकी कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता. त्यामध्ये संपूर्ण माहिती मी नोटिफिकेशनद्वारे संपूर्ण माहिती मी त्यामध्ये सांगितली आहे. तर मित्रांनो, यामध्ये पाहू शकतो की रिझर्व यासाठी 8वी पास, तर फोर्जर अँड हिट ट्रीटर यासाठी 10वी पास आणि उर्वरित पदांसाठी हे संबंधित ITIमध्ये कुठलाही ट्रेड म्हणजे 10वी प्लस ITI ट्रेड पाहिजे मित्रांनो. उंचीचा जर विचार केला तर 150 सेंटीमीटर, छाती ही फुगून 5 सेंटीमीटर झाली पाहिजे आणि वेट हे 45 किलो आहे मित्रांनो. वयाची अट 14 वर्षापेक्षा जास्त असावी. SC ST 5 वर्ष सूट असेल. त्यानंतर 10 मे 2024 ही त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोटिफिकेशनमधील काही सांगणार नाही, कारण यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर मी डायरेक्ट इथं अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती डायरेक्ट क्लिक करणार आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सिम्पली आपल्याला इथे एक आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्या अगोदर वर काही स्टेप दिली आहेत, ह्या स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत. म्हणजे रजिस्ट्रेशनमध्ये ह्या स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत. तर ह्या 3 स्टेप वाचून घ्या आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून घ्या. तर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल. तर यामध्ये एंटर कॅन्डिडेट नेम यामध्ये आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव असेल, म्हणजेच जसं की आपलं आडनाव, नाव आणि फादर नेम या पद्धतीनं असतं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ टाईप करून घ्यायची आहे. देन इथे मी माझी डेट ऑफ बर्थ टाईप करून घेतो. मित्रांनो, माझी डेट ऑफ बर्थ इथे 1/1/2007. त्यानंतर इथे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जो चालू ईमेल ID आहे तोच ईमेल ID इथे यूज करायचा आहे, कारण त्यावरती एक OTP येईल मित्रांनो आपल्याला. तर मी माझा ईमेल ID इथे टाईप करून घेतो. देन इथे आपल्याला एक मोबाईल नंबर म्हणजेच जो आपण डेली यूज करतो, जो रजिस्टर मोबाईल नंबर असतो, आणि सिम्पली सेंड OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्या या नंबरवरती एक OTP येऊन जाईल. आणि मित्रांनो, हा OTP हा अंकामध्ये नसून अक्षरांमध्ये असणार आहे, वर्डमध्ये असणार आहे. तर व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथे आपला युजर ID आणि पासवर्ड याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो, किंवा आवश्यकता नाही, कारण आपल्या मोबाईलवरती पण ते येऊन जाईल. तर इथे आपल्याला आपला लॉगिन ID जो असेल तो आपली ईमेल ID आणि आपला जो SMS आला आहे त्यामध्ये एक पासवर्ड आला आहे मित्रांनो. पासवर्ड थोडासा कठीण आहे. तर मी इथे युजर ID आणि पासवर्ड टाईप करून घेतो आणि कॅप्चा कोड टाकून सिम्पली लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. सिम्पली लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला 4 स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. तर मी इथे पटापट फॉर्म हा फिल करून घेतो मित्रांनो. फादर नेम, देन मदर नेम, त्यानंतर आधार नंबर. मित्रांनो, आधार नंबरमध्ये काही चुकी होऊ देता कामा नये, कारण चूक झाली तरी तो डायरेक्ट आपल्याला सांगेल. मी इथे फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो, बघा, इनव्हॅलिड आधार नंबर. तर बरोबर आपला आधार नंबर टाईप करून घ्या. देन मॅट्रिक्युलेशन मार्क, आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणजे तुमच्या शरीरावर काही ओळख नाही का, तीळ वगैरे, मस वगैरे काय असेल तर इथे टाईप करा. मोल ऑन हँड वगैरे, लेफ्ट हँड, राईट हँड वगैरे, तेच काय. आता इथे नो मार्क म्हणून मी सिम्पली टाकलेलं आहे. नॅशनॅलिटी इंडियन या ऑप्शनवरती क्लिक करा. जेंडर मेल फिमेल जो तुमचा असेल तो टाईप करून घ्या. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी इथे निवडायची, SC ST ओपन OBC जे काय असेल. आणि तुम्ही हँडिकॅपमध्ये आहात का असेल तर येस करा, अन्यथा नो करून घ्या. त्यानंतर तुम्ही अप्रेंटिस झालेली आहे का, ट्रेनिंग नाही. त्यानंतर आर्मी फोर्समध्ये आहात का, नाही. त्यानंतर इथे आपल्याला परमनंट ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. तर मी इथे माझा ॲड्रेस इथे टाईप करून घेतो. मित्रांनो, स्टेप बाय स्टेप A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, इथे ॲड्रेस टाईप केल्यानंतर इथे आपल्याला एक सिटी निवडायची आहे. तुम्ही तालुका किंवा जिल्हा, तुमची सिटी कोणती पण निवडू शकता. इथे तुम्ही टाईप करू शकता. देन आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. मी जे स्टेप फॉलो करतो ना मित्रांनो, त्या पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमची कुठेही चूक होणार नाही. त्यानंतर डिस्ट्रिक्ट यवतमाळ,
आणि पिन कोड माझा एरियाचा मी पिन कोड टाकतो आणि खाली विचारलेलं आहे मित्रांनो की परमनंट ॲड्रेस हा सेम आहे का, यस या ऑप्शनवरती क्लिक करून ओके करा. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये यामध्ये 3 ऑप्शन आहेत, 8वी 10वी प्लस ITI किंवा 10वी. तर आपल्याला 10 प्लस ITI या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला उर्वरित पदं जे आहेत त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर इथे आपल्याला 10वीची मार्कशीट म्हणजेच इन्स्टिट्यूटने म्हणजे आपण तुम्ही जिथं 10वी शिकली आहे ते 10वीच्या शाळेचं नाव टाका, पासिंग इयर टाका, तुम्हाला जेवढे मार्क्स पडले ऑब्टेन मार्क्स टाका, देन टोटल मार्क्स टाका, तुमची पर्सेंटेज ऑटोमॅटिक फिल झाली दिसेल. त्यानंतर टेक्निकल क्वालिफिकेशनमध्ये आपल्याला ITI म्हणजे जसं की तुमचा जो काही बोर्ड असेल, NCVT वगैरे जो बोर्ड असेल तर बोर्ड टाका, पासिंग इयर टाका तुमचा, ITIचा तुमचा ट्रेड टाका कुठला आहे. देन तुम्हाला 2 वर्षाची मिळून किंवा तुमचा 1 वर्षाचा ट्रेड असेल, तुमचा 1 वर्षाचा ट्रेड मिळून तुमचे टोटल मार्क्स किती आहेत, इथे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल आणि इथे आपल्याला एक सिलेक्शनचा ऑप्शन येईल. तर मी इथे माहिती फिलअप करून घेतलेली आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केलं आहे. देन इथे आपल्याला फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचं आहे मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला फोटो आणि सिग्नेचरची साईज ही 50 ते 100 KB आतमध्ये भरायची आहे मित्रांनो. तर आपल्याला 50 ते 100 KB आतमध्ये ते पण JPG साईजमध्ये आपल्याला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर मी इथे फोटो अँड सिग्नेचर अपलोड करून घेतो मित्रांनो, कारण प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला दाखवत गेलं आणि त्याला जर वेळ लागत गेला तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर होऊन जासाल. तर ते मला करायचं नाही मित्रांनो. देन आपल्याला इथे 10वी मार्कशीट किंवा सनद, ITI मार्कशीट, देन इथे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड, अपंग असाल तर इथं अपलोड करा, कोण्या फोर्समध्ये असाल तिथं अपलोड करा. इथे आधार कार्ड कंपल्सरी आपल्याला अपलोड करायचं आहे. पॅन कार्ड इफ ॲप्लिकेबल आहे मित्रांनो, असले तर टाका अन्यथा सोडून द्या. परंतु मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये प्रत्येक डॉक्युमेंट आपल्याला 400 KBच्या आतमध्ये ते पण PDFमध्ये म्हणजे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे, ते पण 400 KBच्या आत. तर मी इथे पटापट एक डॉक्युमेंट अपलोड करून घेतो मित्रांनो. तिथे आपण पाहू शकतो की मी इथे डॉक्युमेंट जेवढे आहेत तेवढे अपलोड करून घेतलेले आहेत, कारण माझ्याकडे PWD आणि आर्म फोर्स आहेत का नाही आहेत. पॅन कार्ड माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे मी पॅन कार्ड पण लावून टाकलं आहे मित्रांनो. आणि नेक्स्ट सेव्ह अँड कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केलं आहे. तर आपल्याला फॉर्म प्रिव्ह्यूसाठी आलेलं आहे. आता इथे आपण जी काही माहिती भरली आहे ते आपल्याला सविस्तर वाचून घ्यायचे की ते कुठं चुकलं असेल तर आपल्याला आता एडिट करता येते. इथे आपण खाली पाहू शकतो की एडिट ॲप्लिकेशनचं नाव आहे आणि पुढे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या, सर्व जर ओके असेल तर. आता इथे म्हणते की एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर काही चेंजेस करू शकणार नाही आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपला फॉर्म हा कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो या फॉर्मची एक प्रिंट काढून डेस्कटॉपला किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून पुढे ॲडमिट कार्ड काढण्यासाठी आपल्याला अडचणी होणार नाही. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.